माऊली ए देवी. आई, मला एखादी गोष्ट सांग ना. गोष्ट? आणि आता यावेळी कोणती गोष्ट बरं सांगू तुला? तू दररोज त्या माऊलीचं नाव घेतेस, मला तिच्या मंदिरातही नेतेस, मग तिचीच एखादी गोष्ट सांग ना. ठीक आहे, आज मी तुला माऊलीचीच गोष्ट सांगणार आहे, जी आपल्या कुटुंबाशी निगडीत आहे. हो, मग मी ती न कंटाळता ऐकेन. प्रांजल बाळा, माझा जन्म मुंबईतलाच. माझं बालपण, शिक्षण, लग्न सगळं काही मुंबईतच झालं. मुंबईत राहणाऱ्या आणि एअरपोर्टवर कामाला असणाऱ्या प्रशांत राणेंशी माझं लग्न झालं. मला देवाचं नाव घ्यायला मुळीच आवडायचं नाही ग. लग्नाला वर्षच झालं असेल आणि यांची नोकरी सुटली. यांना रेसचा खूप शौक होता. रेस? रेस म्हणजे काय ग आई? अगं, रेस म्हणजे घोड्यांची शर्यत. आणि त्या शर्यतीच्या नादापायीच हे कर्जबाजारी झाले. बँकेने आमचं घरदार सगळं काही सील केलं आणि मग आम्ही मुंबई सोडून यांच्या मूळ गावी आलो. तुझी आजी माझा रोज छळ करायची. तुझे बाबा रोज दारू पिऊन यायचे. त्यांना तर कशाची शुद्धही नसायची. अरे वा, पोरीला माझी स्तुती सांगतेस काय? मी काय काय पराक्रम केले, मी तुला कसं मारायचो, मी कसं दारू प्यायचो. सांग सांग. नाही हो बाबा, आई की नाही, आई माऊलीची गोष्ट सांगते आहे. हो का? ओम श्री माऊली देवेय नमो नमः. अगं, तिनेच तर माणसा धाडून माझं कल्याण केलं. प्राची, अगं सांग, तू सांग, सत्य तिला पण कळू दे. प्रांजल बाळा, अगं तुझी आजी म्हणजेच माझी आई मला कायम सांगायची की तुझा आजोळ सोनुरलीला, एकदा तरी त्या माऊलीचं दर्शन घे. पण मी तिला नेहमी म्हणायचे, देव म्हणजे नुसतं थोतांड असतं, माझं नशीब माझ्या हाती. या तुझ्या आईला स्वतःच्या शिक्षणाचा आणि सौंदर्याचा फार गर्व होता, म्हणून घरात भांडणे व्हायची. हिचा नोकरीचा हट्ट होता, मग माझं डोकं आउट होऊन जायचं. म्हणजे बाबा, तुम्ही माझ्या आईला मारायचात? मारायचे? अगं, ही दोघंही मला मारायची. त्यामुळे मी कंटाळले ग सगळ्याला. मला सर्वस्व हरल्यासारखं वाटू लागलं. यांनी तर मारून मारून मला घराबाहेर काढलं आणि त्यामुळे मग मी जीव द्यायला गेले. मी कंटाळले ग जगायला. मी हरले आजोळ सहन करून करून. नाही सहन होत मला आता आजोळ. आई पदरात घे. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी तुझं दर्शन घडू दे आई. पुढच्या जन्मी तरी तुझं दर्शन घडू दे माऊली. अगं थांब पोरी, काय करते तू? चल अगं, हे पाप आहे. चल काय होत नाही. अगं पोरी, काय झालं ते सांग तरी मला. मी त्यावर काहीतरी उपाय सांगेन तुला. तुम्ही कोण आहात आणि का वाचवताय पण मला? आणि यावर काही उपाय नाही. यावर एकच उपाय आणि तो म्हणजे मृत्यू. अगं, मृत्यू कुणाला चुकलाय बाळा? तरी पण मला काय झालं ते सांग ना. पण का? तुम्हाला का सांगू? कोण आहात तुम्ही? अगं, मी देवी माऊलीचा एक सेवक आहे. हो, वाटवे भज्य आहे मी. माऊली देवीचे सेवक? हो. माझ्या माऊलीचे सेवक? होय होय. मग ऐका तर, माझी जन्मकथा ऐका तुम्ही. मी कंटाळले या जगण्याला. माझ्या घरच्यांनी माझं खूप छळ केला हो, खूप छळ. मी लग्न होऊन जेव्हा राणेंच्या घरात आले तेव्हाच काही दिवसांनी त्यांची नोकरी सुटली. त्यामुळे मला पांढऱ्या पायाची ठरवलं त्यांनी. हे दारू पिऊ लागले. बँकेने आमचं सगळं काही सील केलं आणि आता तर सासूने आणि यांनी मला दोघांनी घराबाहेर काढलं. ते रडू पण नको. काय आमचं. रडू नको. मी एक सांगतो उपाय, ऐकशील का? फक्त शेवटचा उपाय. हा, सांगा सांगा तुम्ही उपाय, मग ठरवेन मी काय करायचं ते. उद्या ना देवी माऊलीची जत्रा आहे. इथून अर्धा तास चालत गेलीस ना की तुला एक माईचं झोपडं लागेल. तिथं तू आज रात्री राहा. रात्री आंघोळ कर आणि उपास सुरू कर. हा, देवीला हात जोडून सांग, मी तुझ्या दर्शनाला येत आहे
तुझं लोटांगण घालीन म्हणून. ती सर्वांची इच्छा पूर्ण करते. तुझ्या सर्व ज्या काही इच्छा असेल ती सगळं पुरी करेल ती. देवीला फक्त तू माऊली, हे बघ, मी करेन सगळं. देवी सगळं काही ते तुझी इच्छा पूर्ण करेल. जय देवी माऊली माता. जय माते नमो नमः. जय माऊली माते नमो नमः. जय माऊली माते नमो नमः. माऊली, ए आई, रडू नकोस ना ग, मला पण रडायला येतंय. नाही ग रडत, पण त्या कडू आणि गोड आठवणी अजून हृदयात घर करून राहिले, त्यामुळे डोळ्यात पाणी येतं. अगं हे वेडाबाई, फुस बघू तुझे अश्रू. हे सारे भोग या दळभद्र्यामुळे तुला भोगावे लागतात. मी तुला काय दिलं ग? काहीच दिलं नाही. दिला फक्त सीते समान वनवास दिलाय ग. सीते समान वनवासच दिलाय. असं नका म्हणू. अहो, ते तर माझ्या प्राक्तनाचे भोग होते, त्यात तुमचा काही दोष नाही. प्रांजल, तुला माहित आहे का पुढे काय झालं ते? अगं आई, मला कसं माहिती असेल? मी तेव्हा होती का? तुझी आई जरा विसरबोळीत आहे. हे प्राची, सांग ना, सांग पाहू. तो अनुभव पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. अगं प्रांजल, मग मी ते झोपडी शोधत शोधत जंगलात गेले. कोणी आहे का घरात? त्या जंगलात मला ती झोपडी दिसली आणि त्या झोपडीत ती म्हातारी एकटीच बसली होती. म्हातारी एकटीच आणि कोणीच नाही? नाही, कोणीच नाही, एकटीच होती त्या झोपडीत. ये पुरी ये, मी तुझीच वाट बघते. ये बस. काय म्हणता? माझी वाट? म्हणजे माझा हा पोरग्या येऊचा होता. तू इलय, तू पण माझीच लेक. तुम्ही एकट्याच राहता इथे? तुम्हाला भीती नाही वाटत? माका भीती नाही, मी एकटाच असते. पण खूप जण येत, त्यातलाच तू एक. ते कसं शक्य आहे? हा नाही समजत. आई सगळी लेकरा सारखीच. तू हातपाय धुवून घे आणि जेवण करून घे. उद्या सोनुलीच्या माऊलीची जत्रा असा. तू जातलय मा? होय होय, पण तुम्हाला कसं कळलं मी जत्रेला जाणार ते? मी माई मातेक सगळा समजता. माझ्याकडे चुकलेली सगळी वाटसरू येतात, त्यातलीच तू एक. हो, तुमच्या रूपात मला माझी आई भेटली. मी या सगळ्याला कंटाळले होते. मला देवी माऊलीला लोटांगण घालायचे आहे म्हणून वाटवे भटजींनी हा मार्ग दाखवला. तुम्ही सांगाल ना मला पुढे काय करायचे ते? हो हो ग पोरी, रात्री झोपताना तुला सगळं सांगेन. पण सकाळी उठल्याबरोबर मला शोधू नको. मी रानात जाणार, मला उशीर होईल. ती बघ, तिकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. ती घे आणि जा. हो, तुम्ही सांगाल तसंच करेन. पण ती तयारी तुमच्या मुलीसाठी आहे ना? ती येईल तेव्हा बघ. तू तयारी करा. होय. आई, ए आई, कुठे हरवलीस? अगं, त्या सुंदर स्वप्नात हरवले होते मी. मग मग तू जत्रेत कशी पोहोचलीस? अगं प्रांजल, तुझी आई खरी भाग्यवान. प्रत्येक वेळी त्या माऊलीनं रूप बदलून तिला मार्ग दाखवला. खरंच कमाल आहे मग. मी रात्री गाढ झोपले होते.
सकाळी उठले तर ती माई झोपडीत कुठेच नव्हती. तिने तयार करून ठेवलेली ती ओटीची पिशवी घेऊन मी निघाले. वाटेत मला तो घोंगडीवाला भेटला. अगं व बाय, इतक्या कातळीला कुणा जाती व्यक्ती? काका, माऊलीच्या जत्रेकडे जायला हीच रस्ता ना? अगं होय होय, तू एक काम कर, इथनी 2 वाटा लागतात. उजव्या हातीच जा, हा घेऊ नकोस. तिचं नाव घे, ती आई हा शेवटी, लेकरांना टाकायची नाही अशी. लोटांगा नाव वाटतं. होय काका, लोटांगा. हा होय. जा जा. धन्यवाद काका. होय. ओ काका. अगं पोरी तू ये लोटांगणाची तयारी झाली. झाली. हो? तुम्ही सांगितलात आणि त्या माईने पण सगळी तयारी करून ठेवली. मला पण उशीर झाला, चल जाऊया. मला उपवास असं वाटलाच नाही हा काका. हो. हे बादेकर देवस्थान. हा, मी आता पालखीला जातोय. तू जत्रेला जा पोरी. होय काका. हा, आई, मग तू लोटांगण पूर्ण केलंस? होय, तर फक्त लोटांगणच पूर्ण केलं नाही तर हळूहळू सगळं पूर्वपदावर आलं. खरं आहे प्राचीचं. धन्य ती सोनुर्लीची माऊली देवी. अगं, त्या रात्री माझ्या आणि आजीच्या स्वप्नात प्रत्यक्ष आई माऊली आली. फार उग्र रूप होतं तिचं. म्हणाली, माझ्या लेकीचा छळ केला तर याद राखा, गाठ माझ्याची आहे. जा, असेच सोनुरीला जा आणि सन्मानानं तिला घरी घेऊन या. तुम्ही गेलात बाबा? हो. आई तुम्हाला त्या गर्दीत सापडली? हो, मी तिथं गेलो आणि आई सापडली. आम्ही तिघांनी तिचं दर्शन घेतलं आणि तिची ओटी देखील भरली. आणि आणि काय बाबा? पुढे सगळे चमत्कारच घडत गेले. हो, सासू माझ्यावर माया करू लागले. या दोघांनाही काम मिळालं. आणि माझी दारू सुटली आणि तुझा जन्म झाला. खरंच खरंच कमाल आहे. ती भटजी, ती माई तुला परत भेटली का? नाही बाळा, आम्ही खूप शोधलं त्यांना, पण ती कुठेच नाही भेटली. देवळात, गावकऱ्यांना, सगळ्यांना विचारलं, पण गावात तसे घर किंवा झोपडी काहीच नाही. पण गावातल्या 2-3 महिलांना ती भेटली होती. ही तर त्या माऊलीचीच किमया आहे. आता मी पण लोटांगण घालणार. तुझी इच्छा माऊलीत पूर्ण करेल. अगं, जिथे भाव तिथे देव. चला माझ्यासोबत म्हणा बघू. ओम श्री माऊली माते नमः. सोनुर्लीची